माजी मंत्री बच्चू कडू शेमापिंपरी येथे इसापूर वन्यजीव अभयारण्यातील वन्य प्राण्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिली भेट। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख। बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर वन्यजीव अभयारण्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाची। आज दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील शेतकरी, अपंग, शेतमजूर व अनाथांचा नाद महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी नियोजित दौऱ्यात काल मौजे शेमापिंपरी येथे इसापूर वन्यजीव अभयारण्यातील वन्य प्राण्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। सध्या देशात दिवाळीसारखा सण उत्साहात साजरा होत असताना अतिवृष्टीत बर्बाद शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असताना सत्ताधारी मात्र जाहिरात बाजीत खुश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आज शेमापिंपरी परिसरातील इसापूर वन्यजीव अभयारण्य त्रस्त शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच या विषयाला आपल्या प्रहार स्टाईलने या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शासनाकडून न्याय मिळवून देण्यास भाग पाडू असे आश्वासित केले। मराठवाड्यातील मौजे उंचेगाव येथील नियोजित दौऱ्यात शेमापिंपरी येथे डॉक्टर के.डी. देशमुख व प्रहार अपंग संघटना यांनी त्यांचे स्वागत समारंभ आयोजित केला होता। त्यावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण केले। तेव्हा बच्चू भाऊंच्या कार्याचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। त्यानंतर प्रहार अपंग शाखेच्या नामफलकाचेही उद्घाटन करण्यात आले। आपल्या शेतकरी मार्गदर्शनात त्यांनी इसापूर वन्यजीव अभयारण्यातील बाधित क्षेत्रांचे वन विभागाचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। यावेळी इसापूर वन्यजीव अभयारण्य त्रस्त शेतकरी संघाचे मुख्य समन्वयक सर्वश्री देवीदास कांबळे उर्फ डी.के. भास्करजी थोरात, बापूराव कांबळे पाटील, भगवान जाधव यांनी निवेदन देऊन आपले मनोगत मांडले। यावेळी अभयारण्यातील त्रस्त इसापूर, हिवळणी, आमदरी, शेमापिंपरी, बुटी, गोपालवाडी येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते। या सभेचे संचालन डॉक्टर के.डी. देशमुख यांनी केले तर आभार विठ्ठलराव कल्याणकर यांनी केले। चला तर पाहू आपले प्रतिनिधी बापूराव कांबळे यांच्याकडून थेट मुलाखत। झाले त्याच्यामुळे पूर्ण वन्य प्राणी अरे का पडतंय प्राणी खात आहे पूर्ण पंचनाम्याचे फार मोजकी 5,000 रुपये भेटतात आम्हाला। काय विचारतो दरवर्षी जर पंचनामे झाले, दरवर्षी पंचनामे जर आपल्याला तर मग आपल्याला संपन्नाच्या जितक्या जमिनीचे दरवर्षी पंचनामे झाले सगळे रेकॉर्ड आणा, एक फाईल करा। आपण आता जायकवाडीच्या निर्णय लक्ष तेवढं आणून द्या, नाही निवेदन द्या ना गायब आणि 28 या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज